14 एप्रिल जगभरातल्या आंबेडकरी अनुयायांसाठी प्रेरणादायी आणि आनंदाचा दिवस। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव प्रज्ञासूर्य विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 133वा जयंती महोत्सव बौद्धजन समाज सेवा संघ सिद्धार्थनगर बेनसे यांच्या वतीने विविध वैचारिक, सांस्कृतिक, क्रीडा, प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। भीमजयंतीनिमित्त दिनांक 13 एप्रिल आणि 14 एप्रिल 2024 असे सलग 2 दिवस विविध विधायक मानवतावादी उपक्रम राबवण्यात आले। तसेच बेनसे प्राथमिक शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या। यावेळी भीम अनुयायी, धम्म बांधव, बहुजन बांधव यांनी घराघरात उच्च शिक्षित अधिकारी निर्माण करण्याचा संकल्प केला। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेला संविधान रूपी राष्ट्रीय ग्रंथ, त्यांच्या मूल्यांचे जतन, लोकशाहीचे रक्षण करण्याचा निर्धार देखील भीमजयंतीनिमित्त करण्यात आला। यावेळी ध्वजारोहण, धार्मिक विधी आणि वैचारिक प्रबोधन करण्यात आले। भीमजयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी, सभासद, ग्रामस्थ, महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले। आज दिनांक 14 एप्रिल 2024 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या हर्ष उल्हासात आमच्या गावात साजरी होत असताना मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो। तसेच या ग्रामस्थांच्या वतीनं जी काय या जयंतीचे अरेंजमेंट केलेले आहे त्यांनाही शुभेच्छा देऊ इच्छितो। बंधूंनो, महामानवाची जयंती म्हणजे ही भारतातच नव्हे तर संबंध देशात ही जयंती साजरी केली जाते। या जयंतीला विविध कार्यक्रमांची आरास असते। तसेच सिद्धार्थनगरमध्ये मोठमोठ्या नामवंत राजकीय, शासकीय आणि सामाजिक क्षेत्रातली लोक ह्या जयंतीला भेट देत असतात। परंतु लोकसभेचा इलेक्शन असल्यामुळं ह्यावेळेसची जयंती छोट्या प्रमाणात आम्ही साजरी केलेली आहे। या गावात डॉक्टर, इंजिनियर, वकील, पत्रकार, शिक्षक असे मोठमोठे लोक राहतात। या जयंतीच्या निमित्तानं आम्ही संकल्प करीत आहोत की पुढची येणारी पिढीही आणखीन सुदृढ आणि उच्च पदावर कशी असेल हे बघण्याचं काम आम्ही करणार आहोत। संविधान वगैरे त्या संदर्भामध्ये काही संकल्प केलाय का? लोकशाही वाचवण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल? संविधान आता आपण बघतच आहोत की गतकाळात किती संविधानाची पायमल्ली होत आहे। आम्ही संकल्प केलेला आहे की संविधानाची प्रत प्रत्येक जयंतीला उपस्थित राहणाऱ्या ग्रामस्थांना आम्ही देणार आहोत आणि संविधान कसा बळकट होईल हे आम्ही पाहणार आहोत। सर्वप्रथम आज तमाम भारतीयांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्तानं खूप आणि मनपूर्वक शुभेच्छा देतो। गेली अनेक वर्षाची परंपरा सिद्धार्थनगर बेनसे या गावातील आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, या सर्व राष्ट्रीय महापुरुष, महामानव असोत, यांची संयुक्त जयंती महोत्सव हे सिद्धार्थनगर बेनसे येथे गेले अनेक वर्ष परंपरागत आणि मोठ्या जल्लोषात आणि हर्ष उल्हासात साजरा होत असते। परंतु गेली मधला करोनाचा काळ गेला तर एकूण एक वर्ष इथे राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला थोर समाजसेवक, साहित्यिक, कला, क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर या सिद्धार्थनगर बेनसे येथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांना बाबासाहेबांना अभिवादन केलेले आहे। यावर्षी देखील आमच्या बेनसे सिद्धार्थनगर येथील उत्सव कमिटी या कमिटीने 4 दिवस मेहनत करून नालंद बुद्ध विहार, त्याचप्रमाणे सिद्धार्थनगर याची साफसफाई, त्याचा प्रत्येक घरासमोर रांगोळी, कणं ह्या सर्व महिलांनी घातलेल्या आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची जल्लोषात इथं साजरी होत आहे। व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।